श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सो मी जसं सांगितलेलं की मी रोज आता एक ब्लॉग टाकणार म्हणजे टाकणार. मला त्या परिस्थितीतून बाहेर यायला जरा थोडासा वेळ लागला, म्हणजे एक 4-5 दिवस. अजून पूर्णपणे नाही बाहेर आली, पण तरी पण ठीक आहे चला, कारण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आमचे आहो असं म्हटलेत की ह्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं स्वामींचं नियोजन असेल, त्यामुळं स्वामींनी एवढं मोठं संकट आपल्यावर टाकले. तर या परीक्षेतून पास व्हायचंय मला. आणि आता काय रोजचं जेवण बनवणे, खाणे पिणे, मस्त राहणे. 4 दिवस मी बिलकुल घराच्या बाहेर कसलीच गेली नव्हती. सो ते मला म्हटले जरा बाहेर फिरून येऊया आपण. आता आले, आता जेवण बनवते मस्त अशी. आता नवीन रेसिपी ट्राय करते आणि तुम्हाला दाखवते. मी नवीन नाहीच आहे ऍक्च्युली, पण तरी पण तुम्ही सांगा मला, तुम्ही कधी केली का ट्राय ते की तुमच्या किचनमध्ये. सकाळपासूनच विचार चालू होता की भाजीला काय बनवायचं असं केलं बघा. हे अंड्याचं असं आपलं ते आप्पेचं भांडं असतं, त्याच्यामध्ये ते अंडा हे करून बनवले. आता मस्त ग्रेव्ही बनवली. कांदा आला लसूण पेस्ट, टोमॅटो फ्राय करून आता त्याच्यामध्ये मी टाकते. अशी झाली आहे बघा फायनली. असा रिझल्ट आला आहे त्याचा. मस्त अशी चमचमीत वाटते मला तर पूर्ण. मस्त फिरून आली, मस्त जेवण बनवले. 5-6 दिवसांनी मी आता पोट जेवणार आहे. सो आजच्यासाठी एवढंच. उद्या पुन्हा भेटूया. बाय.